नमस्कार. श्री स्वामी समर्थ ट्रेडिंग ग्रुप यावर सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज शेअर मार्केट म्हणजे काळाची गरज बनलेली आहे. जर 2020 पासून जर बघितलात तर साधारण त्याच्या 2020च्या आधी 3 ते 4 कोटी लोक ट्रेडिंग करायचे, इन्व्हेस्टिंग करायचे. पण आज कित्येक लोक, जवळपास 10 कोटीच्या वर लोक आज ट्रेडिंग करतात, इन्व्हेस्टिंग करतात. पण त्यासोबत ते नुकसानसुद्धा करून घेत असतात. मग आता हे नुकसान का होतं आहे? एक तर सगळेजण करायलात म्हणून आपण पण करायचं, त्यामधलं प्रॉपर नॉलेज घ्यायचं नाही आणि मनाला येईल तसं ट्रेड करत जायचं. ह्यामुळं कित्येक जण नुकसान करून बसतात. आपलं डीमॅटचं अकाउंट ओपन केल्या आपल्याला तिथे एक मेसेज दिसतो सेबीचा की 10 पैकी 9 लोक हे लॉस करत असतात आणि 1% लोक प्रॉफिटमध्ये. तर हे असं का? तर याचं कारण की प्रॉपर नॉलेजच नाही. फक्त खरेदी विक्री म्हणजे बाय सेल इतकं समजते लोकांना. पण ते बाय सेल करण्यामागं उद्देश काय असतो? प्रॉफिट कसं कमवायचं असतं, कुठं थांबायचं असतं, कुठं स्टॉप लॉस घ्यायचा असतो, कॅन्डल्स काय असतात, ते कॅन्डल्स काय सांगत असतात आपल्याला. मार्केट अचानक पडत नाही किंवा अचानक चढत नाही. ते पडण्याआधी आणि चढण्याआधी म्हणजे अप ट्रेंडमध्ये जाण्याआधी आणि डाऊन ट्रेंडमध्ये जाण्याआधी आपल्याला काही इंडिकेशन्स देत असतात आणि ते इंडिकेशन्स आपण या कॅन्डल्समधून समजून घ्यायचे असतात. आता हे कॅन्डल म्हणजे काय? मुळात इथूनच सुरुवात झाली पाहिजे. म्हणून आपण पहिला पार्ट हा कॅन्डलची ओळख हा घेतलेला आहे. ते तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा त्याचा. तर पुढे सगळं तुम्हाला हळूहळू का होईना समजत जाईल. कारण कॅन्डल जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत चार्ट समजणार नाही आणि चार्ट समजत नाही तोवर तुम्हाला मार्केटची मुवमेंट कळणार नाही आणि मार्केटची जर मुवमेंट कळली नाही तर तुम्ही यामध्ये प्रॉफिट बनवू शकत नाही. आता बघा, ही चित्रामध्ये एक ग्रीन कलरची कॅन्डल आणि एक रेड कलरची कॅन्डल दिसते. यामध्ये एक जी तुम्हाला दांडीसारखी दिसत आहे, छोटी पातळ दांडी, त्याला विक्स असे म्हणतात. वरच्या बाजूला असतो तो अप्पर विक, खालच्या बाजूला असतो तो लोअर विक. जी ग्रीन कलरची बॉडी आणि रेड कलरची बॉडी दिसते त्याला बॉडी म्हणतात, रिअल बॉडी. ग्रीन कॅन्डल खाली ओपन होऊन वर क्लोज होते आणि रेड कॅन्डल वर ओपन होऊन खाली क्लोज होते. ती जितकी खाली गेली त्याला लो म्हणतात आणि जितकी वर गेली त्याला हाय म्हणतात. ग्रीन कॅन्डलला पण सेम हाय लो तसाच असतो. जितकं वर जाईल त्याला हाय म्हटलं जातं आणि जितकं खाली जाईल त्याला लो म्हटलं जातं. जे खाली काय तुम्हाला दांडी दिसत आहे त्याला लोअर विक म्हणतात आणि वर जे काय तुम्हाला दांडीसारखं दिसत आहे त्याला अप्पर विक असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, ग्रीन कॅन्डल खाली ओपन होते आणि वर क्लोज देते. रेड कॅन्डल वर ओपन होऊन खाली क्लोज देते. हा पार्ट समजला की तुम्हाला याच्या पुढं या कॅन्डलचे 4 भाग करून आपण काय समजायचं आहे, त्या कॅन्डलपासून काय इंडिकेशन्स घ्यायचे आहेत आणि त्यानुसार कसा ट्रेड करायचा आहे हे शिकवलं जाईल. आणि त्यानंतर मग तुम्हाला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे शिकवले जातील. धन्यवाद.